Practice testing of MPFI components and replacement if necessary. नमस्कार, माझे नाव मयूर आहे आणि मी तुम्हाला या प्रात्यक्षिकामध्ये मार्गदर्शन करणार आहे. आजकाल पेट्रोल वाहने मल्टी पॉइंट इंधन इंजेक्शन प्रणाली वापरतात, ज्यामध्ये बरेच इलेक्ट्रॉनिक घटक असतात. आणि या मॉड्यूलमध्ये आपण MPFI सिस्टम पार्ट्सची रचना आणि कार्य आणि त्याची तपासणी शिकणार आहोत. या प्रात्यक्षिकाच्या शेवटी आपण सक्षम व्हाल MPFI आणि सेन्सर्सचे विविध भाग शोधायला, तापमान सेन्सर, प्रेशर सेन्सर, थ्रॉटल पोझिशन सेन्सर आणि CKP सेन्सर सारख्या MPFI घटकांची चाचणी घ्यायला. आवश्यक टूल्स आणि साधने: प्रशिक्षणार्थी टूल किट 1 संच, इंजिन स्कॅन टूल 1 नग, उपकरणे आणि आवश्यक सुटे भाग, MPFI इंजिन किंवा वाहन 1 नग, आवश्यक साहित्य, ट्रे 1 नग, बनियन कापड 1 नग. मल्टी पॉइंट फ्युएल इंजेक्शन सिस्टीम मध्ये खालील भाग आहेत: इंधन टाकी, टाकीमध्ये इंधन पंप, इंधन फिल्टर, इंधन रेल, इंजेक्टर, इंधन दाब रेग्युलेटर, इंधन दाब सेन्सर, IAT सेन्सर, थ्रोटल पोझिशन सेन्सर, मॅनिफोल्ड निरपेक्ष दाब सेन्सर, ऑक्सिजन सेन्सर, कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर, इलेक्ट्रॉनिक कंट्रोल युनिट. आता त्यांची कार्ये पाहूया. टाकीमध्ये इंधन साठवले जाते. टाकीच्या आत ठेवलेल्या इंधन पंपाला विजेद्वारे चालवल्या जाणाऱ्या इनटँक इंधन पंप म्हणतात. जेव्हा इग्निशन की चालू असते तेव्हा इंधन पंप काम करण्यास सुरुवात करतो आणि इंधन रेलला दबावाखाली पेट्रोलचा पुरवठा करतो. जेव्हा ते निर्धारित मूल्यापर्यंत पोहोचते तेव्हा बंद. इंधन लाईनमध्ये इंधन फिल्टर ठेवलेला असतो, जो फिल्टर करतो आणि रेलला स्वच्छ इंधन पाठवतो. ECM सर्व इलेक्ट्रॉनिक घटक नियंत्रित करते. रेलमध्ये इंधन इंजेक्टर असतात. प्रत्येक सिलेंडरमध्ये एक इंधन इंजेक्टर असतो. इंधन इंजेक्टरला ECM कडून विद्युत पुरवठा होतो. त्यानंतर तो उघडतो आणि सिलेंडरमध्ये इंधन इंजेक्ट करतो. एअर फिल्टर असेंब्लीमध्ये इनटेक एअर टेम्परेचर सेन्सर ठेवलेला असतो, जो येणाऱ्या हवेचे तापमान ओळखतो आणि ECU ला माहिती पाठवतो. थ्रोटल पोझिशन सेन्सर थ्रोटलची हालचाल ओळखतो आणि माहिती ECU ला पाठवतो. एक मॅनिफोल्ड निरपेक्ष दाब सेन्सर इनटेक मॅनिफोल्डमध्ये ठेवला जातो आणि येणाऱ्या हवेचा दाब ओळखतो आणि तो ECM कडे पाठवतो. कॅटॅलिटिक कन्व्हर्टरमध्ये ऑक्सिजन सेन्सर ठेवला जातो आणि एक्झॉस्ट वायूंमधील ऑक्सिजन पातळी ओळखतो आणि ECU ला माहिती पाठवतो. कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्ट सेन्सर कॅमशाफ्ट आणि क्रँकशाफ्टचे रोटेशन शोधतात आणि ECU ला माहिती पाठवतात. MPFI घटकांचे स्थान: ECM शोधा. साधारणपणे ते समोरच्या बॉनेटमधील बॅटरीजवळ असते. काही वाहनांसाठी ते युटिलिटी बॉक्सजवळ किंवा ड्रायव्हर्स केबिनच्या खाली दिले जाते. एअर फिल्टर असेंब्लीमध्ये ठेवलेला IAT सेन्सर शोधा. थ्रोटल बॉडीमध्ये स्थित TP सेन्सर शोधा. मॅप सेन्सर शोधा, जो इनटेक मॅनिफोल्डमध्ये आहे. कॅमशाफ्टच्या पुढील किंवा मागील बाजूस असलेल्या CMP सेन्सर शोधा. फ्लायव्हीलजवळ असलेला CKP सेन्सर शोधा. टाकीच्या आत ठेवलेला इंधन पंप शोधा. इंधन पाईपलाईनमध्ये असलेले इंधन फिल्टर शोधा. इंजिनमध्ये इंधन रेल, इंजेक्टर आणि इग्निशन कॉइल शोधा. इंधन प्रेशर रेग्युलेटर आणि इंधन प्रेशर सेन्सर शोधा, जे इंधन रेलमध्ये आहे.
स्कॅन टूलसह इंजिन इलेक्ट्रॉनिक्स स्कॅन करा. डेटा लिंक कनेक्टर DLC पोर्ट ओळखा. स्कॅन टूलचा 16 पिन कनेक्टर DLC सह कनेक्ट करा. इग्निशन चालू करा. स्कॅन टूलचे पॉवर बटन चालू करण्यासाठी दाबा. स्कॅन टूलमध्ये देश, मेक आणि मॉडेल निवडा. डायग्नॉस्टिक ट्रबल कोड DLC वाचा. जर काही अडचण नसेल तर तो नो ट्रबल कोड दाखवतो. इंजिन इलेक्ट्रॉनिक्स किंवा उत्सर्जन नियंत्रण प्रणालीमध्ये कोणतीही समस्या उद्भवल्यास ते विशिष्ट भागामध्ये कोणत्या प्रकारची समस्या दर्शवते. समस्या दुरुस्त करा आणि पुन्हा तपासा. IAT सेन्सर चाचणी. सेन्सरपासून कपलर डिस्कनेक्ट करा. सेन्सर काढा आणि रेझिस्टन्स मापन सेटिंगसह मल्टीमीटर कनेक्ट करा. सेन्सर पाण्यात बुडवून पाणी गरम करा. वेळोवेळी रेझिस्टन्स मूल्याची चाचणी घ्या आणि वाढत्या तापमानासह रेझिस्टन्स कमी झाल्यास सेन्सर चांगला आहे. प्रेशर सेन्सर. सेन्सरचे स्थान ओळखा. DC व्होल्ट रेंजमध्ये सेट केलेले मल्टीमीटर वापरा. इंजिन सुरू करा आणि ते चालू ठेवा. काळ्या टर्मिनलला ग्राउंड करा आणि लाल टर्मिनलला स्पर्श करा. जर कोणतेही व्होल्टेज सुमारे 200 ते 400 MV वर राहिले तर सेन्सर योग्यरित्या कार्य करत आहे. जर ते कोणतेही व्होल्टेज विकसित करत नसेल तर सेन्सर बदला. TP सेन्सर. एअर क्लीनर असेंब्ली काढा. इग्निशन स्विच बंद करा. इलेक्ट्रिक थ्रोटल बॉडीमधून कनेक्टर डिस्कनेक्ट करा. खालीलप्रमाणे TP सेन्सर मुख्य आणि उप आउटपुट व्होल्टेज तपासा. 1.5 व्होल्टेजच्या 3 नवीन बॅटरीची सिरीजमध्ये मांडणी करा आणि व्होल्टेज 5 ते 5.0 व्होल्टेज आहे का ते तपासा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे TP सेन्सरशी व्होल्टमीटर आणि बॅटरी कनेक्ट करा. थ्रोटल व्हॉल्व्ह बोटाने उघडताना आणि बंद करताना दाखवल्याप्रमाणे थ्रोटल ओपनिंग अँगलवर अवलंबून व्होल्टेज रेषीयपणे बदलते हे तपासा. चाचणी करताना खालील अटी पूर्ण कराव्यात. सभोवतालचे तापमान 5 डिग्रीपेक्षा जास्त नसावे. प्रवेगक पेडल निष्क्रिय स्थितीत असावे म्हणजे पूर्णपणे बंद स्थिती. क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर CKP. या सेन्सर्सना अनेक वेगवेगळ्या नावांनी संबोधले जाते, जसे हॉल इफेक्ट सेन्सर, CKP सेन्सर, CMP सेन्सर, पिकअप कॉईल, मॅग्नेटिक पल्स जनरेटर, व्हेरिएबल रिलेक्टर आणि यादी आणखी काही नावांसह पुढे जाते. 2 प्रकार आहेत: 3 पिन प्रकार आणि 2 पिन प्रकार. कारचे इंजिन योग्यरित्या सुरू न झाल्यास क्रँकशाफ्ट पोझिशन सेन्सर आणि कॅमशाफ्ट पोझिशन सेन्सरमध्ये दोष असू शकतात. हा सेन्सर क्रँकशाफ्टची स्थिती आणि वेग मोजतो. दोन्ही सेन्सरमध्ये इंजेक्शन आणि इग्निशन वेळेवर नियंत्रण असते. यात एक अतिशय सोपी प्रक्रिया आहे. सेन्सर शोधा. साधारणपणे ते क्रँकशाफ्टच्या दोन्ही टोकांवर असते. थोडा वेळ इंजिन चालवा. मल्टीमीटर AC मिलीव्होल्ट रेंजमध्ये सेट करा. प्रोब वापरून व्होल्टेज मोजा. सामान्य रेंज 200 MV असेल. अचूक वाचन करण्यासाठी उत्पादकाची नियमावली देखील पहा. हे उत्पादकानुसार बदलू शकते. जर व्होल्टेज विकसित झाले नाही तर हे सूचित करते की सेन्सर उघडला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत ते बदलणे उचित आहे. आम्ही प्रात्यक्षिकाच्या शेवटी आलो आहोत. अशा प्रकारे आम्ही इंधन इंजेक्शनची चाचणी घेणे आणि आवश्यक असल्यास दोषपूर्ण घटक बदलणे शिकलो आहोत. आशा आहे की तुम्हा सर्वांना हे स्पष्ट समजले असेल. हे प्रात्यक्षिक
तुमच्या प्रशिक्षकाच्या मदतीने करा. धन्यवाद.